आणि खरोखर काहींचं काम एवढं मोठं असतं, की ते काम लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्या ठिकाणी आपली भूमिका मांडणं ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे आणि म्हणून ही जबाबदारी दादांनी सोपवली. ती जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी उतरलेलो आहे. आता पक्षप्रवेश तुम्ही नुकताच केला होता. खरं म्हणजे या पक्षात येताना आणि त्या कार्यक्रमामध्ये काही अजित पवारांनी काही तुम्हाला शब्द दिलाय? म्हणजे भविष्यामध्ये विधान परिषद किंवा राज्यसभा किंवा एखाद्या विधानसभेतून तयारी असं काही ठरलेलं आहे? नाही, नाही. मी दादांकडे जाताना मी कुठली कंडिशन घेऊन दादांकडे गेलो नाही. दादा हा कामाचा माणूस आहे आणि दादांचं जे काम आहे, ते कामच बोलतं. केवळ बोलघेवडेपणा करून चालत नाही. त्या माणसानी सकाळी 6 वाजता उठून लोकांचे प्रश्न सोडवणे, याला प्रायोरिटी असते त्यांच्याकडे आणि त्यामुळे अशा व्यक्तिमत्वाला आपण त्यांच्याकडे जाताना, आपण जे काही काम केलेले, सामाजिक काम केलेले 20-25 वर्षाचं जे काही काम आहे ते आणि त्या कामाच्या माध्यमातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाची ध्येय धोरणं जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं किंवा त्या पक्षाला बळकटी येईल अशा पद्धतीने युवा कार्यकर्त्यांचं संघटन असेल किंवा ग्रामीण भागातील असतील, शहरातील असतील, काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवताना सातत्याने जनमानसाचा जो कानूस आहे तो आपल्या नेत्यापर्यंत पोहोचविणे आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे खऱ्या अर्थाने युवक आहेत, जे उद्योग आहे, नोकरी आहे, व्यवसाय आणि या सगळ्याच क्षेत्रामधील युवकांना आणि नव उद्योजकांना कशा पद्धतीने आपल्याला मदत करता येईल, कशा पद्धतीने आपल्याला पक्षाच्या माध्यमातून या सर्वांना बांधता येईल, अशा पद्धतीचं काम करत असताना दादांसारख्या मोठ्या नेत्याला आपण काहीतरी कंडिशन टाकावी आणि आपण काहीतरी मागणी करून जावं, हे काही माझ्या तत्वात मला काही बसलं नाही आणि त्यामुळे मी दादांकडे कुठलीही अशी कंडिशन कंडिशन टाकलेली नाहीये. दादा ज्या ठिकाणी आपल्याला जबाबदारी देतील ती जबाबदारी आपण पार पाडणं आणि दादा ठरवतील. माणूस हा शब्दाचा पक्का आहे आणि त्यांच्या डोळ्यासमोर किंवा त्यांच्या समोर जर काम आपलं चांगलं उभं राहिलं, आपण काहीतरी काम करून दाखवलं, तर ते निश्चितरित्या विचार करतील आपल्याला आपल्याला कुठली संधी द्यायची किंवा आपल्याला कुठल्या ठिकाणी त्यांना जबाबदारी द्यायची ते निश्चितरित्या ठरवतील. कारण त्यांची एक खूप मोठी क्षमता आहे. म्हणजे त्यांच्या क्षमतेकडे पाहिल्यानंतर आज असं वाटतं, की ते 18-20 तास ते काम करतात. तरुण मुलाला 24-25ल्या वयातल्या मुलाला लाजवेल असा इतका उत्साह असतो. सकाळी 6ला सुरू झालेला माणूस कामामध्ये संध्याकाळी 11 वाजेपर्यंत लोकांचे प्रश्न सोडवतात आणि तसूभरही कुठेही थकवा किंवा कंटाळा किंवा काय अशी काही नाहीये. लोकांचे प्रश्न आहेत ना, मग जनसेवेसाठी